तर नमस्कार मित्रांनो, आपण जो चॅप्टर पाहत होतो बघा डिफरन्शियल इक्वेशन, आज सेकंड लेक्चर आहे. आणि आपण काल जो पॉईंट बघितला ऑर्डर अँड डिग्री. ओके, तर काही वेगवेगळे टाईपचे पण एक्झाम्पल राहतात की ज्याच्यामध्ये ऑर्डर अँड डिग्री जरा ओळखणं अवघड जातं. बघू आपण एखाद दोन बघू. बघा जसं की एक एक्झाम्पल येतं काय, तर बघा एक्झाम्पल काय की ई रेस टू डी वाय बाय डी एक्स. बघा बरं का एक्झाम्पल आहे प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स. आता हे जे एक्झाम्पल आहे याची ऑर्डर लगेच सांगता येते. सोल्युशन काय ऑर्डर याची, तर तुम्ही लगेच सांगू शकता सर याच्यामध्ये ना याची ऑर्डर 1 आहे, बिकॉज 1 पेक्षा जादा असलेले डिफरन्शियल कोएफिशिएंट नाही त्याच्यामध्ये. ओके, मग याची ऑर्डर 1 आहे. पण डिग्री, व्हॉट अबाउट डिग्री, तर ऍक्च्युली याची डिग्री डिफाईन नाही, नॉट डिफाईन्ड. मग याची डिग्री नॉट डिफाईन्ड आहे का बरं? डिग्री का नॉट डिफाईन्ड आहे? कारण की लक्षात घ्या बघा इथं काय माहिती का, आपण जे डिग्री काढणार आहे तर डिग्री ही पॉलिनॉमियलची काढली जाते. पॉलिनॉमियल इक्वेशन नाही, कोणतं इक्वेशन नाही, पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल काय भानगड आहे नेमकी? पॉलिनॉमियल तर पॉलिनॉमियल म्हणजे इक्वेशन राहतं व्हेरिएबलचं. तर सिंपल तुम्हाला एक सांगतो, पॉलिनॉमियल मध्ये जायचं नाही मला, सिंपली तुम्हाला एक सांगतो की जो कोएफिशिएंट कुठला अँगल नसला पाहिजे, dy बाय dx हा डिफरन्शियल कोएफिशिएंट कुठं अँगल नसला पाहिजे, कोणाची पॉवर नसली पाहिजे. ह्या टाइप मध्ये इथं e रेस टू एक्स आहे. ओके, e रेस टू एक्स, तर हा डिफरन्शियल कोएफिशिएंट पॉवर मध्ये, बिकॉज तो पॉलिनॉमियल मध्ये पाहिजे. फक्त पॉलिनॉमियल काय माहिती का, x रेस टू n an x रेस टू n प्लस an मायनस 1 x रेस टू n मायनस 1 प्लस सो ऑन a3 x3 a2 x2 प्लस a1 xn प्लस a0 इक्वल टू 0. तर हे यालाच म्हणतात पॉलिनॉमियल इक्वेशन. ह्या टाइप मध्ये पाहिजे. आता हे तुम्हाला लगेच आणखी डीप मध्ये जावं लागेल सांगण्यासाठी, आणि तुम्हाला माहिती वेळ आपल्याकडे कमी आहे. सिम्पली डिफरन्शियल कोएफिशिएंट जर अँगल मध्ये नाही पाहिजे, पॉवर मध्ये नाही पाहिजे, कारण की अशा केसेस मध्ये त्याची डिग्री कशी असते, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, तर ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं. पुढचं बघूया, पुढचं एक्झाम्पल. ओके, पुढचं एक्झाम्पल लिहू. तर असंच एक एक्झाम्पल आहे, ते लिहूया. इट लिहितो बघा, d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू प्लस कॉस ऑफ dy बाय dx इक्वल टू 0. आता हे जे एक्झाम्पल बघा काय याच्यामध्ये, की याचं जे सॉल्युशन आपण काढणार आहे, इथं dy बाय dx कुठे अँगल मध्ये. बघा अँगल मी सांगितलं की अँगल मध्ये नाही पाहिजे, पॉवर मध्ये नाही पाहिजे, तो पॉलिनॉमियल सारखा पाहिजे. हा पॉलिनॉमियल सारखा नाही, हा मल्टिप्लायला नाही, डिवाइडला नाही, ऍक्च्युअली तो अँगलचं काम पाहत आहे. तर त्याच्यामुळे काय की हे पण काय नाही, याची डिग्री नाही कॅल्क्युलेट करते, ऑर्डर कॅल्क्युलेट करता येते. ऑर्डर डायरेक्टली सांगू शकता, सांगा हायेस्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शियल कोएफिशिएंट 2 म्हणजे ऑर्डर 2 याची. बट डिग्री काय याची, डिग्री इज नॉट डिफाईन्ड. ओके, इथपर्यंत कळाल तुम्हाला, त्याची डिग्री नॉट डिफाईन्ड आहे. ओके, पुढे जाऊ आपण. तर अजून एक क्वेश्चन याच्यात थोडासा रॉंग येतो, त्याला आपण करेक्ट करू. बघा बरं क्वेश्चन कसा माहिती आहे का, नंबर 9 नंबरचा आहे तो. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, थोडासा रॉंग आहे, त्याला करेक्ट करायचं तर कसं बघा, dqy अपॉन dx क्यूब रेज टू 1/2
मायनस dy बाय dx रेज टू 1/3 इक्वल टू 20. आता हा जो क्वेश्चन आहे माहिती का, हा जो क्वेश्चन आहे की याला सॉल्व्ह करायचं, याची ऑर्डर सांगायची, याची डिग्री सांगायची आहे, बट याला काय करायचं माहितीये का, याची ऑर्डर आणि डिग्री काढायची, आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल आणि क्यूब रूट पण काढावं लागेल. मग ऍक्च्युली थोडस मॉडिफाय करायचं की इथं मायनस नाही, इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. आता काय करायचं, टेक 6 पॉवर, टेक 6 पॉवर, मला त्याची 6वी पॉवर घ्यायची. किती पॉवर घ्यायची? 6वी. मग 6वी पॉवर घेतल्यानंतर काय होतं की हे होतं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, बघा बरं का, इंटू रेज टू 1/2 आहे, डी वाय अपॉन डी एक्स रेज टू 1/3, पॉवर किती व्हायची? 6वी, 20 रेज टू 6. मग 6 आली काय होतं, आपण काय करतो, एक्स इंटू वाय रेज टू 2 असेल तर आपण याला लिहितो एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर, म्हणजे पॉवर सेपरेट चालल्या जाते. मग ही पॉवर सेपरेट याला जाईल, देअरफॉर डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, पॉवर सेपरेट म्हणजे 6/2. सांगा किती झाले? 3. 6/2 म्हणजे 3 आणि dy बाय dx 6/3, बघा 2 झालं, सगळं कॅन्सल, सगळे स्क्वेअर रूट क्यूब रूट सगळे कॅन्सल झाले आणि तुम्हाला आन्सर पण भेटले. याची ऑर्डर काय आहे, तर ऑर्डर आहे हायेस्ट डिफरन्शियल कोएफिशिएंट 3 आणि डिग्री काय आहे, डिग्री म्हणजे त्याचाच पॉवर किती आहे? 3. तर हे अशा टाइप मध्ये आन्सर आपण सॉल्व्ह केलं. पहिली एक्सरसाइज सगळी सॉल्व्ह झालेली आहे, तुम्हाला होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह केली. ओके, आता आपण काय करणार आहे, की आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. पुढे म्हणजे काय की सेकंड पॉइंट. तर थोडंसं वेट करा, मी सेकंड पॉइंट लिहितो. ओके, वेट. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय झालंय, पुढचा पॉइंट आपण घेतोय की पॉइंटचे जे नाव आहे, पॉइंट काय, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन म्हणजे बनवणे, आपल्याला बनवायचंय, आपलं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचंय. तर हा पॉइंट आहे की फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. यामध्ये सोल्युशन ऑलरेडी दिलेलं असतं, एखादं इक्वेशन दिलेलं असतं आपल्याला, जे की डिफरन्शियल इक्वेशन नाही राहत, ते आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन बनवायचं राहतं. मग आपण काय करणार की हा पॉइंट जो घेतोय की मेक डिफरन्शियल इक्वेशन किंवा फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एक्झाम्पल, आता त्याच्यावर एक्झाम्पल कसे आहेत बघा, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स फ्रॉम द फॉलोइंग. त्याचं काय म्हणणं आहे की आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करा, आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करा आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा. आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे, पण ते कोणत्या ऑर्डरचं तयार होईल, कोणत्या ऑर्डर्स, किती वेळा डिफरन्शिएट करायचं, बट हाऊ मेनी टाइम्स वी कॅन डिफरन्शिएट. याचं आन्सर जे आहे की नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स मोजायचे तुम्हाला, काउंट नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. समजा इकडे 5 उदाहरणं दिलेले, किती दिलेले? 5. बघून घ्या. मला एक सांगा, पहिल्यामध्ये किती कॉन्स्टंट आहे? एकच, ए. दुसऱ्यामध्ये किती कॉन्स्टंट आहे? 2 आहे, ए आणि बी. तिसऱ्यामध्ये किती कॉन्स्टंट आहे? 2, ए आणि बी. चौथ्यामध्ये किती कॉन्स्टंट बघा, चौथ्यामध्ये एकच कॉन्स्टंट आहे, एकच 2 वेळेस आलेला बट कॉन्स्टंट एकच आहे. पाचव्यामध्ये किती आहे? C1 C2, 2 C1 आणि C2. तर तुम्हाला एक सांगतो, हा पॉइंट पण एकदम सिंपल आहे, एकदम सोपाच आहे. फक्त लक्षात ठेवायचं की किती वेळा डिफरन्शिएट करायचं. तर किती वेळेस करायचं कोण ठरवणार, की कॉन्स्टंट किती? एकच आहे, एकदा डिफरन्शिएट करायचं. 2 आहे, दोनदा डिफरन्शिएट करायचं. 2 आहे, अगेन दोनदा डिफरन्शिएट करायचं. C1 आणि C2. ओके. 1 आहे, एकदा डिफरन्शिएट करायचं. सेम इथं आहे, 2 आहे, दोनदा डिफरन्शिएट करायचं. आता आपण एक 1 बाय 1 बघूया. ओके. तर हा क्वेश्चन एकदा मी व्हिडिओ स्टॉप करून हा क्वेश्चन लिहून घ्या, कारण की मला भेटवणार आहे. व्हिडिओ स्टॉप करा, क्वेश्चन लिहा. ओके, ठीक आहे.
झालं क्वेश्चन लिहून? ओके, तर आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. नंबर 1, आता मी थोडंसं डस्ट करतोय बघा, वेट. बघा मित्रांनो, आता काय झालं, आता आपण येऊ इक्वेशन वरती. काय इक्वेशन आहे की y² = 4x. एक नंबरचं इक्वेशन दिलेलं आहे की y² = 4x. क्वेश्चन काय विचारलेलं आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. ही डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं, नुसतं फॉर्मच नाही करायचं, त्याच्यातला जो कॉन्स्टंट आहे तो एलिमिनेट करायचा आहे. मग मला हे सांग, ह्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट आहे? y कॉन्स्टंट नाही, व्हेरिएबल आहे. 4 हा नंबर आहे, c हा कॉन्स्टंट आहे, x हा व्हेरिएबल आहे, एकच कॉन्स्टंट आहे तो म्हणजे c. मग काय करायचं की याला एकदाच डिफरन्शिएट करायचं. डायरेक्ट बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x ना. ओके, आता मला हे सांगा, याचं डिफरन्शिएशन काय आहे? y² डिफरन्शिएशन आहे 2y × dy/dx. सर कसं आलं? आपल्याकडे फॉर्म्युला नाही का, d/dx ऑफ y⁻n. x⁻n चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ऍक्च्युली फॉर्म्युला कसा होता, n × x⁻n - 1 असंच येतं ना. सेम आहे, बट इथं x नाही, x असेल तर असं येतं. इथं y आहे, y असल्यावर कसं येतं? सेम पहिले सारखं n × y⁻n - 1 सेम, बट हा नाव मॅच नसल्यावर असं लिहायचं की dy/dx. कारण की हा डिनॉमिनेटरला ठेवायचा, हा न्यूमरेटरला ठेवायचा, हा x नव्हता ना इथं. सेम, मग सेम तसं केलं मी. n ची व्हॅल्यू काय बघून घ्या, n ची व्हॅल्यू 2 आहे. 2 - 1 किती झालं? इट्स 1, म्हणजे 2y × dy/dx झालं. इक्वल टू 4ax. हे तर कॉन्स्टंट आहे ना, 4a कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह कोणाची निघाल? डेरिव्हेटिव्ह निघाल फक्त x ची. आता बघा काय होईल सांगा मग तुम्ही. 2y dy/dx 4a, x ची डेरिव्हेटिव्ह असते 1. ओके, therefore 2y dy/dx = 4a. Equation number 1. Put this value in equation 1. ऑलवेज असंच करायचंय, इक्वेशन 1. मग मला एक सांगा, इक्वेशन 1 मध्ये का पुट करायची इक्वेशन 1 मध्ये? मग इक्वेशन 1 बघा काय, y² = 4ax, राईट. मग y² = 4a. 4a ची व्हॅल्यू दिलेली इथं 2y dy/dx. 4a ची व्हॅल्यू होती, टाकली, इंटू x पण आहे अजून. आता काय होतं, आता इकडे लिहितो थोडं पुढचं आन्सर, इकडे साईडला बघून घ्या. आता काय होतं, y² y, एक y कॅन्सल होतो, कारण की हा इकडे जाताना डिनॉमिनेटरला जाईल, एक y कॅन्सल होईल, मग शिल्लक काय राहील? तर याला असं लिहितात बघून घ्या, dy/dx 2x × dy/dx इक्वल टू, तर y² इकडून लिहिलेला आहे, हा 2y y इकडे डिवाइड, एक y गेट कॅन्सल होतो. देअरफॉर dy/dx बरोबर का, इकडे y राहिला, हा 2x इकडे जाताना डिवाइडला जाईल 2x, आणि हेच तुमचा आन्सर आहे, विच इज रिक्वायर्ड आन्सर. पाहिलं त्याला, अरे सोपं आहे, सिंपल, काहीच नाही केलं. हे बघा मी काय केलं, y² = 4x होता. किती वेळा डिफरन्शिएट करायचंय? फक्त एकदाच काम, कारण की कॉन्स्टंट एक आहे. मग मी डिफरन्शिएट केल्यानंतर अशी टर्म तयार होते की y² चं डिफरन्शिएशन 2 × y × dy/dx = 4a कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह फक्त x ची निघते ती 1 आहे. ओके, आता काय करायचं माहिती का, असं इक्वेशन पाहिजे आपल्याला, त्यात कॉन्स्टंट नाही आणि डिफरन्शियल कोफिशियंट.
हे बघा, हे पण डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे पण डिफरन्शियल इक्वेशन, पण याचा सिम्पलर फॉर्म इकडे आहे, कारण की आपण कॅल्क्युलेशन कमी केलं त्याच्यातून, बाकी एवढं काहीच नाही, बाकी दुसरं काही नाही. हे पण डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे पण डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे सुद्धा आन्सर आहे, हे सुद्धा आन्सर आहे, हे आन्सर नाही, हे फक्त इक्वेशन होतं, त्यात 4a ची व्हॅल्यू ही टाकली आपण, त्यावेळेस ते डिफरन्शियल इक्वेशन झालं. कारण की असं कोणतंही इक्वेशन ज्याला डिफरन्शियल कोफिशियंट असतो त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. काय करायचं माहितीये का, सॉल्व्ह करता करता असं कोणतंही इक्वेशन जर तुम्हाला मध्ये सापडलं, असं मध्ये सापडलं त्यात व्हेरिएबल कॉन्स्टंटच नाही, कॉन्स्टंट नाही, तर तेच आन्सर आहे. असं कोणतंही इक्वेशन ज्याच्यात तुम्हाला डिफरन्शियल कोफिशियंट सापडला, कॉन्स्टंट एलिमिनेट झाला ऑटोमॅटिकली, तर तेच आन्सर आहे. त्याला कसंही सॉल्व्ह करा तेच राहतं, ते डिफरन्शियल इक्वेशन राहतं, ते फक्त वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसतं तुम्हाला, बट आन्सर मात्र युनिक राहतं, तेच राहतं. हे लक्षात ठेवा. तर पहिला सॉल्व्ह केला तर पहिल्यानं लगेच लॉजिक नाही येणार तुम्हाला, दुसऱ्या तिसरा अजून सॉल्व्ह करून बघू आपण. तर ठीक आहे, पहिला सॉल्व्ह झाला. सेकंड नंबर, तर सेकंड नंबर सॉल्व्ह करू. लय इझी राहतं बरं का, लय इझी, एकदा आयडिया यायला लागली ना लय सोपं सोपं वाटतं. 2 नंबरचा बघा, सेम स्टेप पण त्याचे, स्टेप पण बदलत नाही, सगळ्या क्वेश्चनना सारख्या स्टेप तुम्हाला फॉलो करत जायचे आहे. तर इकडे बघा, y इक्वल टू काय, a इंटू 3e3x प्लस b इंटू e-3x. चला मोजा, कॉन्स्टंट किती मोजा पटकन, किती कॉन्स्टंट आहे 2, किती कॉन्स्टंट आहे 2, किती वेळ डिफरन्शिएट करायचंय 2दा, किती वेळेस करायचंय 2दा. ओके, लेट्स. आता बघा मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सांगा y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, a हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाची निघाल, e3x ची डेरिव्हेटिव्ह निघाल, प्लस b हा कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाची निघाल, e-3x ची डेरिव्हेटिव्ह निघाल. राईट. मग काय होतं बघा, dy बाय dx इक्वल टू a, सांगा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ e3x. ऍक्च्युअली काय आहे, e3x ची डेरिव्हेटिव्ह e3x राहते, तीच राहते, बट e⁴x इथे a पण आहे, मग e⁴x ची डेरिव्हेटिव्ह काय राहते, a इंटू e⁴x अशी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. मग सिंपल आहे की a इथं किती आहे, 3 आहे, 3 मल्टिप्लाय येतं बाहेर, एक 3 बाहेर येईल त्याच्यातून, इंटू e⁴x अशी डेरिव्हेटिव्ह आहे. सेम इकडे आहे, पॉवर मल्टिप्लाय येतो, -3 इंटू e⁻⁻3x ही डेरिव्हेटिव्ह त्याची. सेम इकडं आताच बघा काय होतं की dy बाय dx, याला असं लिहिलं की 3a e⁻3x प्लस मायनस होईल आता -3b e⁻⁻3x, आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 नाही म्हणायचं, याला 2 म्हणायचं. 1 कुठे आहे, तर 1 पाहिलं ते ज्यानं जिथून सुरुवात केली त्याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता हे इक्वेशन 2 झालं. हे बघा, पहिले गिव्हनच घ्यायचं, त्यालाच म्हणायचं इक्वेशन 1, त्याच्यानंतर एकदा डिफरन्शिएट केलं का त्याला म्हणायचं इक्वेशन 2, आणि नंतर दुसऱ्यांदा डिफरन्शिएट करायचं त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. प्रोसेस अशीच कंटिन्यू राहील, जेवढ्या वेळेस करावं लागेल तेवढ्या वेळेस. तर इथं 2दा करायचंय म्हणून अजून एकदा करावं लागेल. मग आपण काय म्हणणार की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट करतो आपण, कारण की 2दा करणार होतं. सांगा याची डेरिव्हेटिव्ह काय झाली, d2y बाय dx². ऑलरेडी एकदा होता ना, दुसऱ्यांदा केल्यावर असं येते. इकडे काय होईल की 3a कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह अगेन कोणाची निघाल, e⁻3x. सेम इकडे आहे, -3b कॉन्स्टंट आहे, अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाची निघाल, e⁻⁻3x. मग काय येतं बघा, d2y अपॉन dx² इक्वल टू 3a. याची डेरिव्हेटिव्ह काढता वेळेस 3 परत येईल इकडं, 3 इंटू e⁻3x अशी डेरिव्हेटिव्ह त्याची, -3b e⁻3x डेरिव्हेटिव्ह काय की -3
ई रेस टू मायनस 3x. तुम्ही फॉर्म्युला बघून घ्या, फॉर्म्युलाच यूज केला मी डायरेक्टली, बाकी काहीच नाही केलं. डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावं लागतील चॅप्टरसाठी, प्लस इंटिग्रेशनचं पण करावं लागतील, कारण इंटिग्रेशन पण येणार याच्यामध्ये, याच्या दोन्ही येतात. ओके, मग बाकीचं पुढे इकडे बघू बघा आता काय करायचं. d2y अपॉन dx². मला एक सांगा, 3 त्रिक 9, 9 e रेस टू 3x प्लस मायनस इंटू मायनस प्लस झालं, 3 इंटू 3 9, b इंटू e रेस टू 3x. ओके, मला एक सांगा, 9 9 कॉमन आहे, मग आपण कॉमन बाहेर काढू. d2y अपॉन dx², 9 बाहेर काढले, a इंटू e रेस टू 3x प्लस b इंटू e रेस टू 3x. ओके, आता मला एक सांगा, आपल्याला आन्सर असं पाहिजे. हे पण डिफरन्शियल इक्वेशन आहे, दिसतं का? आहे डिफरन्शियल इक्वेशन असते, बिकॉज त्याचा डिफरन्शियल कोएफिशिएंट आहे ना. हे पण डिफरन्शियल इक्वेशन, इक्वेशन 1 2 कारण की त्यात पण डिफरन्शियल इक्वेशन आहे. बट क्वेश्चन फक्त डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म न करता त्यांनी म्हणलं की त्याच्यातून तो इलिमिनेट करा. काय? कॉन्स्टंट. इथून डायरेक्ट कॉन्स्टंट इलिमिनेट होत होते का? ज्यावेळेस आपण एकदा डिफरन्शिएट केलं त्यावेळेस एलिमिनेट होत नव्हते, दोन कॉन्स्टंट एलिमिनेट होत नव्हते. पण मी ज्यावेळेस अगेन डिफरन्शिएट केलं त्यावेळेस हे इक्वेशन आलं, इथं मात्र ते एलिमिनेट होत आहे, इथून एलिमिनेट होत आहे. का बरं? काय करायचं माहिती का? आता इक्वेशन 1 पण आहे, 2 पण आहे, ते ऑब्झर्व करायचे. इक्वेशन 3 आलं इथं, बट इक्वेशन 1 बघा, e रेस टू 3x प्लस b इंटू e रेस टू मायनस 3x, मायनस आहे बरं, सॉरी. ओके, तर याची व्हॅल्यू y दिलेली आहे, मग ती व्हॅल्यू पुट करायची. Therefore d2y upon dx² इक्वल टू 9. याची व्हॅल्यू काय टोटलची? y फ्रॉम 1. तर 1 मध्ये दिलेली ती व्हॅल्यू झालं. मला एक सांगा, याच्यात पुढे दिसतोय तुम्हाला आता कॉन्स्टंट? नाही, कॉन्स्टंट नाही दिसतोय, याचा अर्थ हे आन्सर आहे. नुसतं काम काय करू तुमचं, डिफरन्शिएट करा, कॉन्स्टंट एलिमिनेट करा, हे दोनच काम आहे तुम्हाला. हे जर झालं, आन्सर सॉल्व्ह झालं. हा क्वेश्चन जर सॉल्व्ह झाला, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. ओके, तर सेम असं सॉल्व्ह करायचं आहे. हे क्वेश्चनला असं सॉल्व्ह करायचं आहे. दोन कॉन्स्टंट असले का दोनदा डिफरन्शिएट करा, इक्वेशनला नंबर द्यायचे 1 2 3 ह्या टाइप मध्ये. पुढचं घेऊ नंबर 3 नंबरचं बघा. तर थोडंसं मिटवतो मी बघा. ओके, बघा 3 नंबरचं क्वेश्चन आतलं सिंपल आहे बरं का. एकदा टेक्निक जमली की जमली. 3 नंबरचा y इक्वल टू c1 प्लस c2 x इंटू e रेस टू x. बघा याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. डायरेक्ट दिलं इक्वेशन नंबर 1 लिहिलं. आता सांगा किती वेळा डिफरन्शिएट करायचंय? किती? 2 वेळेस. का बरं? 2 कॉन्स्टंट आहे, c1 c2, 2 वेळेस करायचंय. मग मी एकदा करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांगा y चं डिफरन्शिएशन, तर y चं असं dy बाय dx इक्वल टू. लिहिलं. आता इथं डिफरन्शिएट करायचं, बट इथं 2 फंक्शन आहे, 2. हा पहिला ब्रॅकेट वेगळा, हा दुसरा वेगळा. हा नसता तर आपल्याला वेगवेगळे हे डायरेक्ट करता आलं असतं. बट इथं हे फंक्शन आहे, म्हणजे आपण काय म्हणतो u इंटू v. डिफरन्शिएशन मध्ये u इंटू v चा डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला आहे. का फॉर्म्युला आहे? d अपॉन dx ऑफ u इंटू v. सांगा फॉर्म्युला आठवतो का? फॉर्म्युला सिंपल आहे, u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. तर हा जो फॉर्म्युला आहे u इंटू v चा, तो फॉर्म्युला तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर मी इथं अप्लाय करतो बघा. काय होईल? अप्लाय करतो बघा काय होईल. u म्हणजे काय? c1 प्लस c2x. लिहिलं. डेरिव्हेटिव्ह कोणाची? d अपॉन dx ऑफ कोणाची? v ची. v म्हणजे e रेस टू x प्लसचा पार्ट पण याच्यात. v काय आता? e रेस टू x आणि डेरिव्हेटिव्ह कोणाची?
डी अपॉन डी एक्स ऑफ यू म्हणजे C1 प्लस C2x. तर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ. ओके, आता काय करायचंय, आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय काय होईल बघून घ्या. C1 प्लस C2x याला काहीच नाही करायचंय कारण की याला डेरिव्हेटिव्ह करा म्हटलंय का नाही, याला करायचंय डेरिव्हेटिव्ह. मग हा ऍज इट इज ठेवायचं C1 प्लस C2x इंटू बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x ची सेम तीच येते e⁻x. इथं केलं पुढे काय होतं प्लस e⁻x कॉन्स्टंट आहे, e⁻x कॉन्स्टंट ठेवला. पुढे काय होईल की याची डेरिव्हेटिव्ह करायची. आता याची ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह करणार आहे, एक मिनिट वेट. तर बघा मित्रांनो आपण काय केलं माहिती आहे का, आता डिफरन्शिएट केलं. ओके, dy/dx इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e⁻x प्लस e⁻x. ओके, तर हे ओके आलं. तर बघा e⁻x लिहिलं, याची डेरिव्हेटिव्ह काढायची बाकी होती, याची डेरिव्हेटिव्ह आपण काढू. बघा C1 ची डेरिव्हेटिव्ह आहे 0, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 राहते. बट इथं काय आलं C2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह फक्त x ची निघते आणि x ची डेरिव्हेटिव्ह असते 1. फॉर्म्युलाच आहे, फॉर्म्युला पाठ करून ठेवा. x ची डेरिव्हेटिव्ह 1 असते म्हणजे येतं C2 इंटू 1. ओके, पुढे काय होईल मग dy/dx इक्वल टू C1 प्लस C2x. वरती बघा याची व्हॅल्यू आहे, या पूर्णाला काय म्हणतात y, बघून घ्या. या पूर्णाला म्हणतात y, या पूर्णाला y म्हणतात प्लस e⁻x इंटू C2. इथं C2 राहिलं फक्त म्हणजे C2 इंटू e⁻x. हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 आलं बरं. मग मी याला ही व्हॅल्यू टाकून जाऊन घेतली कारण की आपल्याला अजून एकदा डिफरन्शिएट करणं आहे. कारण की आपण बघितलं की 2 कॉन्स्टंट आहे, दोनदा डिफरन्शिएट करणं आहे. एकदा डिफरन्शिएट केल्यावरच मला असं दिसलं वरची व्हॅल्यू टाकता येते, मी टाकून घेतली. व्हॅल्यू बघा केवढी मोठी होती, कमी झाली. डिफरन्शिएट करता वेळेस मला कमी डिफरन्शिएशन घ्यावं लागेल, त्याच्यामुळं कमी झाली. पुढे करू, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू सांगा x, बरोबर आहे. dy/dx काय डिफरन्शिएशन, तर ते डबल होईल, ऑलरेडी सिंगल आहे dy/dx स्क्वेअर. y चं डिफरन्शिएशन तर टेबल माहिती आपल्याला dy/dx होतं प्लस C2 हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर डेरिव्हेटिव्ह निघाल e⁻x d/dx ऑफ e⁻x. सांगा काय करेल, therefore C2 what dx square equal to dy/dx. सांगा प्लस C2 e⁻x डेरिव्हेटिव्ह तीच येते e⁻x. तर डिफरन्शिएट केलं बट एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एक तुम्हाला सांगतो की आता काय करायचं, आपल्याला हा C2 पण इलिमिनेट करायचा आहे. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे बट आपल्याला हा इलिमिनेट करायचा आहे. तर इलिमिनेट कुठून करायचा, तर बघा इलिमिनेट करण्यासाठी आपण काहीतरी करू. तर आपण काय करू शकतो माहितीये का, आपण याची व्हॅल्यू काढू शकतो C2x ची आणि ती पुट करायची कोणत्या तरी इक्वेशन मध्ये. बघा बरं का, तर काय करायचं मग d2y अपॉन dx स्क्वेअर. हा dy/dx इकडे घेता वेळेस मायनस होईल dy/dx. ओके, इक्वल टू काय राहिलं, की C2 e⁻x. इक्वेशन नंबर 3. आता C2 e⁻x इथं दिसतोय का 2 मध्ये, हे बघा 2 कडे ऑब्झर्व करा. C2 e⁻x ची ही व्हॅल्यू आहे, ही जर आपण 2 मध्ये टाकले तर गायब होऊन जाईल. हे जर आपण 2 मध्ये टाकले तर गायब होऊन जाईल. पुट दिस व्हॅल्यू इन 2 मध्ये पुट करायची. 2 काय बघा dy/dx प्लस इक्वल टू y प्लस C2 e⁻x. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू त्याची इथे टाकून द्यायची. therefore dy/dx इक्वल टू y प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस dy/dx. झालं सॉल्व. हे आन्सर आहे बट याला परफेक्टली आहे. ही टर्म इकडे घेऊया, काय d2y अपॉन dx स्क्वेअर. हे बरं काही लिहिलं, ही इकडे नेऊ राहिलो, ऑलरेडी इथे टर्म आहे तशी, ही मायनस होणार आहे म्हणजे मायनस येऊ राहिलं 2
dy by dx minus dy by dx आणि एक दोन minus dy by dx minus 1 minus 1 minus 2 dy by dx plus y equal to 0. तर हे त्याचं आन्सर. फक्त तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे. पहिली म्हणजे काय, डिफरन्शिएट किती वेळेस करायचंय, आणि दुसरी म्हणजे काय, कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे. कोणतंही इक्वेशन ज्याच्यात कॉन्स्टंट नसेल ते असेल डिफरन्शियल इक्वेशन. कळलं का? कोणतंही इक्वेशन ज्यामध्ये काय नसेल, आर्बिट्ररी कॉन्स्टंट नसेल, ते असेल डिफरन्शियल इक्वेशन. हे तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन असेल. ओके, तर तुम्हाला काही होमवर्क देतो मी, होमवर्क येऊन जाईल. ओके, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला पाठवायचे. लक्षात ठेवा ह्याच टाईपमध्ये 2-3 क्वेश्चन राहील, पाठवतो. ओके बाय. असं लेक्चर संपलं. बाय.